केला। पर्यवेक्षक दृष्टीसन पर्यवेक्षिका लोके मॅडम, माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी, तुम्हाला सर्वांना शिक्षक दिनाच्या माझ्या हार्दिक शुभेच्छा। आणि पर्यवेक्षक म्हणून काम करणारा विवेक कांबळे आणि सर्व आज शिक्षक म्हणून काम करणारे विद्यार्थी तुम्हालाही सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो। मनावर व्यक्त करण्याची विनंती शिक्षक दिन ज्यांच्या जन्मदिनाच्या स्मरणार्थ साजरा करतो म्हणजे कोण तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन। मी आज दुसऱ्यांदा खरं तर आले कॉलेजमध्ये, इथे शाळेत दुसऱ्यांदा आले, परवा पण आले होते आणि इथे येऊन खूप छान वाटतंय मला नेहमी। इथे टीचर्सला मागच्या वेळी पण टीचर्सला भेटले होते, सगळ्या प्रिन्सिपल सरांना भेटले होते आणि इथलं एनर्जी एकदम वेगळी वाटते। टीचर्स जे असतात ते आपल्या डेव्हलपमेंटमध्ये खूप सेक्रेटरी सन्माननीय वळिंगे साहेब, आज खास जे पाहुणे आपण निमंत्रित, मी कॉलेजला गेलेलो आहे, डीएड केला होता। डीएड केल्यानंतर मी नागनाथ अण्णांच्या वसतिगृहाचा रेक्टर म्हणून काम केलं। मी ज्यावेळी रेक्टर म्हणून काम केलं त्यावेळी रेक्टर असताना माझ्या वयापेक्षा मोठी मुलं त्या वसतिगृहामध्ये शिकायसाठी एक पाठावरती इथं असे हा वर्ग पहिलीचा, हा वर्ग दुसरीचा, तिसरीचा, चौथीचा असा वर्ग असायचा आणि एक टेबल असायचं, खुर्ची असायची आणि एक तिजोरी असायची शाळा संपली। इतकी शाळा अतिशय लिमिटेड शाळा होती आणि त्या शाळेमध्ये मला वाटतं आम्ही असे बसलेलो असायचो। सकाळी आम्ही 9 वाजता समजा शाळेत गेलो आणि त्या ग्राउंडवर खेळत असेल तर त्या पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या आम्ही ती शाळा पायथ्याला होती आणि पन्हाळच्या असणाऱ्या जंगलातून असं खाली 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 येत असताना पांढरा ठिपका दिसला मला की आम्हाला लक्षात यायचं की गुरुजी बहुतेक आलेला असतात। पाण्यावर येणार कोण असणार नाही ना। आता गुरुजी खरं तर दिसतायत आम्हाला, ती चव्हाणा नावाचं ठिकाण आहे, पावणेगडला जाताना ते ठिकाण लागतं, तर तिथं त्या ठिकाणी दिसतात गुरुजी। त्या हिरव्या असणाऱ्या हिरव्यागार जंगलामध्ये पांढरा ठिपका, म्हणजे त्याला पांढराच कपडे घालत होती गुरुजी सगळे। ती पांढरा ठिपका दिसला की आम्ही सगळीजण ते ठिपका बघून अगदी खेळताना देखील दंगा होणार नाही याची दक्षता घेत होतो। मला आजही असं वाटतंय गुरुजींना
आम्ही कितीही ढोल वाजवला असता तरी ऐकायला गेलं नसतं, इतक्या दूर गुरुजी होते. पण आम्हाला वाटलं की गुरुजी तिथं आले, आता गुरुजी जवळ येतील म्हणून आम्ही काय करायचं, त्या ग्राउंडवरून वरांड्यामध्ये यायचं. आणि तो मॉनिटर आमचा जो सेक्रेटरी आहे तो म्हणायचा गुरुजी आता कावाटावर आहे, म्हणजे दुसरं ठिकाण सांगायचं. मग आम्ही आणखी त्या खोलीमध्ये आत यायचो. म्हणजे आत आम्ही आलो की तो एकटाच फक्त बाहेर असायचा, थांबलेला असायचा. तो जाऊन बघायचा, आता गुरुजी कुठं आले सांगायचा. आणि मग आणखी आम्ही दप्तर काढायचो, काय असेल त्या पाठी पुस्तक काढायचो. आणखी शांत. सभोवतीच्या असलेल्या घरातल्या लोकांना असं वाटायचं गुरुजी बहुतेक आले, पण गुरुजी नसायचे बघा. पण गुरुजी आता इथं आले आणखी शांत, गुरुजी इथं आले आणखी शांत. आणि गुरुजी वराड्यात तो तिकडं असा इथं आला त्या घुमऱ्यावरती. आणि आम्ही असं लक्षात आलं की आमच्या लक्षात यायचं की बाबा आता गुरुजी आता वरांड्यामध्ये आले. मग आम्ही एक साथ नमस्ते करून उभा राहायचो. गुरुजी यायचे, घामाच्या धारा लागलेली असायच्या, गुरुजी खुर्चीवर बसलेले असायचे. आणि मग ते पाण्याच्या तांब्या भरून आणलेला असायचा, तो प्यायचे. आणि मग आमचा वर्ग चालू व्हायचा. की शिक्षक पण विचार करतो, आता तुम्ही शाळेबद्दल बाहेर पडतो, वर्गात जातो. मी पन्हाळ्याला होतो त्यावेळी पन्हाळ्याला आम्ही खेड्यातली काही मुलं, म्हणजे पन्हाळ्याच्या असणाऱ्या विद्यापीठामध्ये सगळी नोकरदारीची मुलं असायची. आणि आम्ही सगळी बांधारीची, त्याला बांधारी असं शब्द पाहिजे त्या पुस्तकात कधी बनवलं बांधारी शब्द. आणि साहेब तुम्हाला सांगतो की आम्ही बांधारीची मुलं एका बाजूला अशी बसलेली असायच्या. मुलींच्या जवळ तरी अजिबात कधीच आयुष्यामध्ये आम्ही जायचं नाही, कारण मुलींच्या जवळ जायला कपडेच चांगले असायचे त्याला. तर ती सगळी मुलं पांढरी. मला प्रश्न नेहमी पडायचा की घेतलेल्या त्याच दिवशी आमचा पांढरा शर्ट आहे, दुसऱ्या दिवशीपासून आमचा शर्ट पिवळा पडत गेलेला आहे. आणि परत तो 26 जानेवारीला किंवा 15 ऑगस्टलाच मिळाला ना. शर्ट फाटू नये म्हणून आम्ही बोरीच्या झाडात चढताना शर्ट काढून बोरीच्या झाडात चढत होतो. पणाचा एक आमचा म्हणजे मित्र आला, तो म्हणाला अरे तुम्ही शर्ट काढून का जाताय. मुलं आमचा अंग फाटलं तर चालेल बाबा, पण शर्ट फाटून चालला नाही, कारण आम्हाला 26 जानेवारीला शर्ट केलं. ही गोष्ट आम्ही शिकलो, ही दृष्टी असते शिकवण्याची. त्या पायवाटेला खूप शिकलो आम्ही. शहराचे शैक्षणिक मातृसंस्था म्हणून 2003 ज्युनियर कॉलेज नावारोपा आले. आजच्या प्रमुख पाहुण्याला मला एक गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते की आज ज्या गुरुजनांना